काय चाललंय ना मला काही कळत नाही इकडे. ती राधिका अचानक आली ऑफिसमध्ये आणि माझे सगळे प्लॅन्स सगळे धुळीत मिसळले. आता हिने सगळे अधिकार परत तिच्याकडे आले. मला वाटलं होतं आता नाही येणार परत, पण आलीच. का नाही येणार? स्वतःच्या बळावर इतकी मोठी कंपनी सुरू केली आहे तिने, अशी सोडून देणार आहे का तुझ्यासाठी? सोडून गेली असती केड्या, कारण मला माहितीये ना ती इमोशनल फूल आहे. हे डार्लिंग, फूल होती, आता नाहीये बरं का. आता ती जास्त स्मार्ट झाली आहे, एवढी स्मार्ट झाली आहे की इतरांना फूल बनवू शकेल. हो, बनवलंच ना तिने, एवढं कोमात असल्याचं नाटक करून. नाही केड्या, तुला सांगतो, हे जे तिच्या आजूबाजूला सगळे चमचेत ना तिचे, श्रेयस, पानवलकर, आनंद, जेनी वगैरे, तिला सतत वाटत असतं यांनी आपल्या तालावर नाचावं, आणि आता तिची इच्छा आहे मी पण तेच करावं. तो नाच ना भाई. हा, नाही म्हणजे मी असं ऐकलंय की नाच मेरी बुलबुल पैसा मिलेगा. जर तुला पैसा मिळणार असेल तर नाचायला काय हरकत आहे? हा, हे बघ, तू तिच्या गुड बुक्स मध्ये जा आणि स्वतःचा फायदा करून घे. दॅट्स इट. नाही, स्वतःचा फायदा तर मी करून घेणारच आहे केड्या. आता मी माझी फक्त पोझिशन मिळवली आहे ना, आता या पोझिशनला असणारे माझे सगळे अधिकार मी परत मिळवेनच, माझी कंपनी परत मिळवेनच. आणि एकदा काय झालं ना की बघ, या सगळ्यांच्या नाकावर टिचून, या राधिकाच्या नाकावर टिचून मी शनायाशी लग्न करेन. हळू. काय? आर यू सिरियस? तू त्या बिंडोकशी लग्न करणार आहेस? केड्या, तोंड सांभाळून बोला. बिंडोक काय? नाही नाही भाई, तसं नाही. म्हणजे प्रेम आंधळं असतं हे ऐकलं होतं, आज बघतोय. हो, असेल ना, आंधळ असेल, बहिरं असेल, लंगडं असेल, मला नाही घेणं देणं. मला फक्त एवढं माहितीये की माझं शनायावर प्रेम आहे आणि शनायाचं सुद्धा माझ्यावर प्रेम. वाटत असेल तर ठीक आहे. असंच आहे. आणि जोपर्यंत मी हे सगळ्यांना, एस्पेशली राधिकाला दाखवून देत नाही ना, तोपर्यंत मी शांत बसणार नाही. घाबरवलंच मला. मला चक्कर आली ना. आय एम व्हेरी हॅपी. आय एम सुपर हॅपी. काय? पुन्हा शॉपिंग? येस, फेस्टिव्ह सीझन आहे ना, म्हणून एवढी सारी शॉपिंग केली मी. आणि पैसे? फिकर नॉट मावशी, मला जॅकपॉट लागलाय. जॅकपॉट. जॅकपॉट? कसं काय? मला गुड फॉर नथिंगने परत जॉब दिला. वेट वेट वेट, वाव म्हणू नकोस. आणि अँड गुड फॉर नथिंगने मला जॉब साठी हा ऍडव्हान्स पण दिलाय. आता माझा तर विश्वासच बसत नाही. आय नो. आणि केड्याला वाटलं होतं तुला ती जेलमध्ये पाठवेल, तिथे तुला नोकरी भेटवून घेतला. हो, कमाल आहे. येस. काय ग, अशी काय जादू केलीस तू? हो, जादू. हा मावशी, तुला असं वाटतच नाही ना की माझ्यात कॅलिबर आहे, मी स्वतःचा जॉब परत मिळवू शकते. आय एम ऑल्सो स्मार्ट, इंटेलिजंट अँड ब्युटिफुल. सुंदर पण दिसत आहे मी. सांग ना, पण तरीही कसे काय मिळाले पैसे? सांग ना, सांग ना. मावशी, आता तू तेच प्रश्न विचारून बोर करू नकोस. मी तुला माझं शॉपिंग ट्राय करून दाखवू? माझ्यासाठी काय आणलंस? मला जे नाही आवडणार ते सगळं तुला. ओके? अरे पण तू ऐकून का घेत नाहीयेस? कारण तू हे जे काही करतेस ना ते अजिबात पटत नाहीये मला. हे बघ सौमित्र, मला फक्त बातम्या काढून घ्यायच्यात यांच्या, तिच्याकडनं बाकी काही नकोय मला. राधा ही ती कोण शनाया आहे ना, ती कशावरून तुला खरी मदत करणार आहे? कशावरून ती सगळं खरंच बोलते तुझ्याशी? ते जे काही करतेस ना ते अतिशय चुकीचं करतेस राधा, मला अजिबात पटत नाही. तू चुकीच्या माणसावर विश्वास ठेवतेस, काही हाती लागणार नाहीये त्याने. असं कसं म्हणू शकतोस तू? कारण राधा ही कधी काळी तुझ्या जीवावर उठली होती, ती कशी काय मदत करू शकेल? सांग यारीला. आनंद भाऊजी, तुम्हीच सांगा ना. सौमित्र, जरा थांब ना, मला असं वाटतं की जरा ऐक, समजून घे काय म्हणतायत ते. हे बघ सौमित्र, ती आता मला नक्की मदत करेल, कारण तिचे हात दगडाखाली. जर समजा तिने मला मदत केली नाही तर मी कधीही पोलिसात जाऊ शकते, मग चौकशी होऊ शकते तिची. ही तिला खात्री आहे, म्हणून ती मला मदत करेल. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मी तिला पैसे देणार. क्या म्हणजे ही अजून एक चूक. राधा, तुझा हा जो काही सोकॉल्ड प्लॅन आहे ना, तो तिने गुरुला जाऊन सांगितला तर? नाही सांगणार. अरे काय नाही करणार, असं काय बोलते ही? ती फक्त पैशाशी इमानी आहे सौमित्र.
तिला माहितीये हे तिला पैसे देऊ शकत नाही, पैशाची मदत मी करू शकते. आणि जर समजा तिने मला मदत केली नाही तर मी पोलिसात जाऊ शकते. त्यामुळे ती नक्की मला मदत करणार. मला काही पटत नाहीये राधा, अजिबात पटत नाहीये. मोठा फटका बसेल, लक्षात घे तू. नाही सौमित्र, आय बेग टू डिफर. मला असं वाटतं की वहिनी जे म्हणतायत ना ते बरोबर आहे. आनंद, खरंच सांगतो, अरे तू समजून घे. हे बघ सौमित्र, मला काही कोणाचं नुकसान करायचं नाही, मला कोणाला शिक्षा द्यायची नाही. मला फक्त हे काय करतात, यांचे काय प्लॅन आहेत हे शन्याकडनं समजून घ्यायचे बस. ठीक आहे, आता तू सगळं ठरवलंच आहेस तर मी काय बोलणार. फक्त जे काही करशील ना राधा ते प्लीज आम्हाला सांगून कर. हो रे बाबा, हो रे बाबा नाही, काळजी वाटते म्हणून बोलतोय मी. कळतंय मला. 8 जून 1. हे पाक, मी ही गोष्ट कोणालाही सांगणार नाही तुम्हा दोघांशिवाय. आणि शन्यालाही मी हेच सांगितलंय की हे कोणालाही सांगायचं नाही. मला ना गंमत वाटायला लागली राधा तुझी. तुझ्या या नवऱ्याच्या न झालेल्या बायकोवर तुझा आता जास्तच विश्वास बसलाय. हे बघ सौमित्र, मी जेव्हापासून बिझनेस करायला लागले ना तेव्हापासून एक गोष्ट मात्र नक्की शिकली की कोणावरही गरजेपेक्षा जास्त विश्वास ठेवायचा नाही आणि उगाच कोणावरही अविश्वास दाखवायचा नाही. मला माझ्या कृतीवर, माझ्या विचारांवरती जास्त विश्वास आहे. त्यामुळे तू माझ्यावरती विश्वास ठेव. अरे यार, या ग्रुप फॉर नथिंगने मला एका मोठ्या ट्रबल मध्येच अडकवलंय. मला कसं कळणार गॅरीच्या मनात काय चाललंय आणि त्याचा काय प्लॅन आहे? मी कसं फाइंड आउट करू? आणि एक ऑप्शन आहे, गॅरीला मी सॉरी म्हणले तर तो माझ्याशी बोलेल आणि मग मला कळायला लागेल की त्याच्या मनात काय चाललंय. कूल, त्याला फोन करू का? नको, फोनच नाही उचलणार. मेसेज कर. आय एम सॉरी, व्हेरी 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 सॉरी, व्हेरी सॉरी. आय लव्ह यू, आय लव्ह यू, आय लव्ह यू. स्माइली घे. शनायाचा मेसेज. आता बरोबर सॉरी म्हणायला मेसेज करेल. करणार रिप्लाय. कसला लुजर आहे. मी फोनच करते त्याला, जाऊ दे. शनायाचा फोन. नक्कीच सॉरी म्हणायला फोन करत असेल. काय? हाय गॅरी, ऐक ना, किती चिडतोस रे माझ्यावर तू. आय एम रिअली सॉरी. किती चिडतो म्हणजे? आता तू कॅक्टस पाठवणार आणि मग त्याच्यानंतर मी काय आनंदानं बोलायचं का तुझ्याशी? हे बघ शनाया, माझ्या बोटाला जेवढं टोचलं ना ते कॅक्टस त्याच्यापेक्षा मनाला जास्त टोचलंय, कळलं? मी जेन्युइनली चिडलोय तुझ्यावर. पोर गॅरी, मला खूप वाईट वाटतंय मी अशी वागले तुझ्याशी. पण आय डिडंट मीन टू. सॉरी म्हणते ना यार मी. आय लव्ह यू ना. प्लीज प्लीज मला माफ कर. नाही, कशाला बोलायचं तुझ्याशी? तू हे सारखं असं वागून माझा मूड ऑफ करणार आणि मी चांगलं चांगलं बोलायचं का? काय अरे यार, असं का बोलतोस यार माझ्याशी? ऐक, मी तुला डिनरला घेऊन जाऊ बाहेर, प्लीज. पॅचअप करूया आपण. नाही, काही नको शनाया, नको. आय लव्ह यू ना, प्लीज हो म्हण. बघतो. अरे बघतो नाही हा. मी एवढा तुला फोन केला ना, मग आज संध्याकाळी मला डिनरला भेट ना गॅरी, प्लीज. ठीक आहे, ऑफिस झालं की फोन करतो मी. थँक यू. आय लव्ह यू. बाय. जाऊ दे, पॅचअप केलेलंच बरं राहील. हो पंकज. अरे हो, सानवी झोपलीये. हो, आल्यावरती खेळ तिच्याशी. हा, बाय. नानी, तुम्ही काय करत होता तेवढा वेळ आतमध्ये? अगं आता जेवले ना, आवरत होते जरा आणि आले आतून. आत्ता किती वाजले? 3 वाजले. नानी, एवढा वेळ का लावला जेवायला? हो, कामात वेळ कसा गेला कळलंच नाही. त्यात सानुलीबाई, त्यांचं काय टाइम टेबल रोज वेगळं असतं. नाही खरंय,
पण नानी, तुम्ही आणि नाना तिचं इतकं करता आणि मग केवढे दमता. अगं चालतं ग. आणि बाळाचं खेळणं बघण्यात इतकी मजा येते ना, म्हणजे त्यांचं शी शू जेवण खाण झोपणं बास मस्त आयुष्य असतं त्यांचं. बापरे, तिचं झोपेचं टाइम टेबल इतकं चेंज झालंय आता. ते म्हणजे दिवसभर झोपा काढायच्या आणि रात्री टक्क जागा राहायचं. आणि तिच्यामुळे मी पण जागी चालायचं थोडे दिवस. नानी, म्हणजे आता तशी ती लहान आहे, पण एक 2-4 महिन्यांनी मी असा विचार करते की तिला पण क्रॅशमध्ये ठेवूया, चालेल ना? क्रेश मध्ये म्हणजे पाळणा घरात? हो. नाही काही गरज नाही. हा? अगं कशाला ठेवायचं, आम्ही आहोत ना. नानी, अहो तिचंही रुटीन सेट होईल आणि तुम्हालाही मोकळा वेळ मिळेल. अगं घरात सुद्धा रुटीन सेट करता येतं बाळांचं. आणि किती मजा येते माहितीये आम्हाला तिचं सगळं देखभाल करण्यात, तिच्याशी खेळण्यामध्ये. असं काही नाहीये. हो, असं काय करताय? आणि आता 2-4 महिन्यांनी मी पण ऑफिसला जाणार. सगळं तुमच्या एकटीवरती पडेल आणि जास्त दमाल. नाही, आताही बघा ना, नाना किंवा राधिकाचे सासरे दोघ जण गेले तबल्याच्या क्लासला आणि तुम्ही आणि सरिता मावशी इकडे अडकलाय नातवंडांमध्ये. ग पण मी आनंदाने करते सगळं. खरंच खूप मजा येते मला हे सगळं करण्यामध्ये. आणि इतक्या छोट्या बाळांना नाही का ठेवत कोणी पाळणा घरात वगैरे. आणि तू वाईट वाटून घेऊ नकोस, पण माझं असं म्हणणं आहे की तू सुद्धा अजून 4 महिने तरी ऑफिसला जाऊ नको. असं नाही चालणार, मला जॉईन करायला लागेल. असं काही करायला लागेल वगैरे नसतं. बाळांना या वयातच आईची सगळ्यात जास्त गरज असते, आईची, आजी आजोबांची. खरंच आता नाही ठेवायचं तिला पाळणा घरात वगैरे. हो नाही, असं काही नाहीये नानी. जॉब नको का करायला? आणि बाळा ऍडजस्ट होतात हळूहळू, काही हरकत नाही. नाही, मला हे पटणारच नाहीये. एवढ्याच सानुलीला क्रेश मध्ये का काय पाळणा घरात अजिबात ठेवायचं नाही. मी काय ऐकूनच घेणार नाही. तुम्ही उगाच मला चिडताय मान्यच नाहीये हे आता. अजिबात. अहो नानी, पंकजशी बोलून बघते. रे ग रे ग मग रे सासनी मम प रे ग सानी सा ग प म प. बाजारात करून आलो. आवटाची पानं, आंब्याची पानं, झेंडूची फुलं सगळी तू लिस्ट दिलेली सगळी आधी. बर, हा खूप चांगलं केलं बरं. मग येता बारोकर सरांच्या क्लासला जाऊन आलो तबल्याच्या. अच्छा, कसा झाला क्लास? क्लास छान झाला. आता यायला लागलं का मला तबला? हो, अगं भावेबाई तुला विचारत होत्या, म्हणाल्या वहिनी आल्या नाही क्लासला. सांगायचं ना मग. राधिका आता ऑफिसला चालली जाते का नाही, मग आवरासावर करायला वेळ लागते, उशीर होते, नाही जमत. अथर्वसाठी देखील घरात थांबावं लागते ना. हो, पण हे बरं झालं सुनबाई ऑफिसला गेली ते. हो ना. अहो गुरुनी मला दुपारी फोन करून सांगितला. मला तर सांगूनच नाही ना गेली ही. राग आला होता मला, म्हटलं अशी का कुठे गेली. पण बरं वाटलं, आनंदही झाला. राधिका आता ऑफिसला जायला लागली म्हणून छान झालं. सरिता, राधिका सारख्या मुलीनं घरी बसावं हे योग्य नाही. कारण म्हणजे सुनबाईचा केलेला कॉन्फिडन्स सौमित्रने परत आणला. त्यानं खूप जोर धरला होता, ऑफिसला जा म्हणून. हो, हे सगळं कार्य ऍक्च्युअल गुरुनं करायला हवं होतं. जाऊ दे, तो विषयच वेगळा आहे. काही का असे ना, राधिका आनंदी आहे ना, बस यातच सगळं आलं बरं. पण ते कुणाच्या तरी जोडीनं, कुणाच्या तरी मदतीनं. तिला सौमित्र सारखा मित्र भेटला, नेहमी सोबत असणारा, तिला सांभाळणारा, तिला मदत करणारा. खरंच अभिमान वाटतो सौमित्रचा. तुम्हाला दुसऱ्याच्याच पोराची जास्तच कौतुक करता येतात का? तुझ्या पोराचं कौतुक करू? नीट वागलं असतं तर कौतुकही केलं असतं. अरे कुठल्या बापाला वाटत नाही मुलाचं कौतुक करावं? तरी देखील हे बघ काय आणलं मी. हे बघ, अथर्वसाठी कुर्ता, माझ्यासाठी कुर्ता, आणि हा तुझ्या लेकासाठी कुर्ता. हा? माझ्या लेखासाठी. हा? तुला काय वाटलं? मला काहीच वाटत नाही. तुम्हा आयांना की नाही फक्त प्रेम बोलून दाखवता येत. आम्हा बाप लोकांना तसं करता येत नाही. एवढाच फरक आहे. असं आवडलं ना तुला? एकदम बढिया आहेत, खूपच छान दिसतील बरं. हा. आत ठेवून येते. हो. माझ्यासाठी तर तुम्ही काही आणलंच नसणार, माहित आहे मला. असं कसं नाही आणणार? हा. राहायचं नाही मला जगात. अगं सरप्राईज आहे तुझ्यासाठी. माझ्यासाठी सरप्राईज आहे. का सरप्राईज? ओळख काय आणलं असेल तुझ्यासाठी? माहित आहे माझ्यासाठी. का काय आहे? ओळख ना. गजरा आणला असताना अजून का? नाही नाही नाही, नेहमीप्रमाणे गजरा नाही आणला, काही विशेष आणलाय. असं का? ओळख तर नाही द्या. गेस कर. आता नाही ना करता येत गेस मला. द्या ना. मग डोळे बंद कर. नाही हो, अथर्वाय घरामध्ये का डोळे बंद कर. अरे डोळेच बंद करायला सांगितले मी. द्या. तिकडे बघ अथर्वकडे.
तुम्ही पण. दाखवतो ना तुला. सरप्राईज आहे. सरप्राईज सारखं वाटायला हवं की नाही? म्हणून मग सांगा ना काय ते अगं, डोळे तर बंद थांब ना करा. जरा. 2 सेकंड फक्त. ई. होई काय होई? काय कळलं का तुला काही? डोळे उघडू का? उघड 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 आता. आई बाई, का बाई एवढा मोठा हार आणला तुम्ही? किती ग्रामचा आहे हो? गंडावर किती गेली, किती पैसे गेले ते पावती आणली का तुम्ही? खूप छान वाटत आहे. सांगा ना काय झालं, कितीच पडलं ते सांगा तर. आता कोणी काय आपल्यासाठी गिफ्ट आणलं त्याचं नवल नाही. उगाच नको ती चौकशी करत बसायची. नाही तो बायकांचं तसंच असतं. केवढ्याच आणलं काय आणलं, काय घेणं देणं. गिफ्ट आणलं त्याचा स्वीकार करा बस. ओके नाही? हा. माझ्यासाठी आणलं आणि राधिका सरिता सुनबाईला कसं विसरेन मी? तिच्यासाठी पण आणलं, पण तिला उद्या देणार. आज ती ऑफिसला गेली ना. हो ना, बरं झालं ना ती ऑफिसला गेली. एक खूप बढिया झालं पा. काय? दसऱ्याच्या निमित्तानं राधिकानं सीमोल्लंघन केलं. आता कसं तिच्या आयुष्यामध्ये सगळं छान होईल पा. सगळं छानच होणार. खरं सांगू सरिता, हे वर्ष तिला सुखाचे, समृद्धीचे, भरभराटीचे, उत्तम आनंद आरोग्याचे जाईल. तसाच तू. तसं बघ, माझ्या दृष्टीनं छान दिसते. तू आरशात जाऊन बघ, तुला कसं वाटतं. गॅरी बोल ना यार माझ्याशी, काय झालं तुला? ऐक, आय एम रिअली सॉरी. तू अजूनही चिडलास का माझ्यावर? नाही बच्चा, तुला माहितीये ना मी जास्त नाही चिडू शकत तुझ्यावर. आय नो, पण मी तुला सॉरी म्हणलं पाहिजे. आय एम सॉरी. मी तुला ते कॅक्टस नव्हतं पाठवायला पाहिजे. इट्स ओके, मला कळलं तू रागाच्या भरात असं केलं असेल, पण परत असा वेडेपणा करायचा नाही, सांगून ठेवतो. नाही नाही, आय प्रॉमिस. बरं वाटतंय आपण किती दिवसांनी असे निवांत दोघंच आलो डिनरला. आय नो. बरं ऑर्डर काय करूया? काही तुला आवडेल ते. ऍक्च्युली आज तू म्हणशील ते ऑर्डर करूया. असलं गोड वाटतंय ते. फॉर अ चेंज. हा मग ऐक ना, मग आज जरा चायनीज नको मागूया का आपण रात्री? मला जरा त्रास होतो, आपण त्यापेक्षा साधं साधं काहीतरी मागूया ना. साधं साधं. हा ओके ठीक आहे. चालेल. या ऍज यू विश. ग्रेट. एक्सक्यूज मी. एक स्वीट कॉर्न सूप 1 बाईट. ओके थँक्यू. स्वीट पण जरा आजारी वाटतो ना. अगं नाही, छान मिळतं इथे, तू ट्राय तर कर ना, आवडेल तुला, मस्त आहे. ओके ठीक आहे. अरे तू इतका पेल का दिसतोयस? काय झालं? ऑफिस मध्ये खूप काम होतं का? नाही नाही, काही नाही विशेष. आय एम ओके. काहीतरी प्रॉब्लेम झालाय. तू मला सांगत नाहीयेस, काय झालं सांग ना. अगं असं काही नाहीये. हे बघ गॅरी, तुला मी आहे आणि मला तू आहेस. वी हॅव टू शेअर एव्हरीथिंग. कम ऑन टेल मी. तसं काय झालं, आज अनएक्सपेक्टेडली ऑफिस मध्ये राधिका आली होती. सिरियसली? अगं करतेस ना साय? मला असं वाटत होतं की ही अनाउन्समेंट खरं तर तूच करावीस, पण आता एनिवे परत ऑफिसला यायचं नाहीये, हाही तुझाच निर्णय आहे. तर हा महत्वाचा निर्णय असा आहे की गुड मॉर्निंग. आज आता तुम्ही सगळेजण इथे जमलाच आहात, तर एक महत्वाची अनाउन्समेंट करायची. तुम्हाला सगळ्यांना यंदाच्या दिवाळीत तुमच्या पगाराच्या 25% बोनस दिला जाईल. ओ माय गॉड, म्हणजे तुला सही तर दिली आणि वर नंतर येऊन सगळं क्रेडिट पण घेऊन गेली. मग असली ओव्हर स्मार्ट आहे यार ही. नाही नाही शनाया, ठीक आहे ना, तिला वागू दे, तिला जसं वागायचंय तसं. एकदा का मला जे हवंय ते करता येण्यासारखा पैसा आला ना माझ्याकडे, बघच मी काय करतो. पण कसं दाखवणार? किती अवघड आहे. काय माझ्याकडे एक मास्टर प्लॅन रेडी आहे. व्हॉट प्लॅन? जाऊ दे ना, आता मस्त डिनरला आलोय आपण, उगीच कशाला या गप्पा मारायच्या, सोड ना. कम ऑन या गॅरी, मगाशी म्हणलं ना मी, आपणच आहोत एकमेकांना. आपण सगळं शेअर केलं पाहिजे. सांग मला. बरं ओके. हे बघ ना, आपल्या कंपनीच्या ज्या ज्या काही डील्स होतात, म्हणजे अशा डील्स ज्यांच्यामध्ये मी इन्व्हॉल्व आहे किंवा नाहीये, या सगळ्या डील्स मागे आता मी कमिशन घ्यायला सुरुवात करणार आहे. गुपचूप. त्यामुळे अशा प्रत्येक डील मागे थोडं थोडं करून
आपल्याला भरपूर पैसे मिळतील आणि नुकसान होऊन राधिका आणि राधिका मसालेला मी कसा नेस्तनाबूत करतो ना, तू बघच. इज इट? यार हा तर एकदम सुपर प्लॅन आहे. फक्त शनाया, हा प्लॅन काय यार गॅरी, ट्रस्ट मी. ओके, मी नाही सांगणार कोणाला. आय लव्ह यू ना. आय लव्ह यू टू. तर मी पटकन वॉशरूमला जाऊन येऊ. हो. जस्ट